आज बरेच दिवसांनी ही भाजी मला मिळाली बाजारामध्ये, पण मी थोडीशीच घेतली, जास्त नाही घेतली, कारण ही हरभऱ्याची भाजी आहे. ओल्या हरभऱ्याची भाजी म्हणजे आता थंडीच्या दिवसात ही भाजी खूप वेळ येते, तर त्याचे वरचे शेंडे शेंडे कवळे असतात ना, ते तोडून घ्यायचे. त्याची भाजी खूप छान लागते आणि आंबटपणा पण असतो भाजीला. पण शेतात ना, आता आपलं शेत आहे आणि शेतात ना आणली नाही तर धुवायची काही गरज नाही, पण आता हे बाजारात आणताना खूप धूळ निघते याच्यामध्ये, त्यामुळे धुवूनच घ्यावी लागते. 2-3 पाण्याने धुणारच आहे, तरी पण असते चव. तरी पण जेवढी शेतात ना आणली आणि पटकन केली तेवढी चव नाही लागत. मला तर असं वाटतं की काबुली चण्याची भाजी असं वाटतं, चण्याची भाजी नाही आहे. आम्ही तर चण्याची भाजी नाही बोलताना हरभऱ्याची भाजी बोलतो. तरी भाजी घेतलेली आहे. मला डॉक्टरकडे जायचं म्हणून मी थोडीच भाजी घेऊन आली, कारण एवढी जास्त जर नीट करायला नाही जमणार, मला जायचं आहे डॉक्टरकडे. त्यामुळे त्या भाजीसाठी जास्त साहित्य नाही लागत. लसूण मिरची लागतात. आता कढीपत्ता मी ठेवला तर मला कढी करायची, त्यामुळं मिरची लसूण लागणार आहे आपल्याला, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट एवढंच लागणार आहे. आणि ह्या एवढ्याच कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये एकदम भारी भाजी होणार आहे. म्हणजे असं खाल्ल्यावर अशी तोंडाला चव येते. एखादा आजारी माणूस आहे आणि त्याने खाल्ली ना तर त्याच्या तोंडाला चव येईल की त्याला आणखीन पोटभर जेवण करू वाटेल. तर ह्या मिरच्यानं मी आता एक सगळ्या धुवून घेते आणि इथून सुकायला ठेवते, एका डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवते, म्हणजे ना पटकन स्वयंपाकाच्या वेळेला आपल्याला मिरच्या घेता येतात. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त. आम्ही पण मस्त. स्वामींच्या कृपेने तुमचा आणि आमचा दिवस, आजचा आणि येणाऱ्या आयुष्यातले सगळेच दिवस सुखाचे आनंदाचे जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. हे बघा कोथिंबीर किती छान झाले ना, मस्त झाले एकदम. आता ना असे पुंचक्याने उगवले ती. तर हा गॅलरीतला व्ह्यू. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आमच्या इथे नळाला पाणी नसतं, त्यामुळे त्या निश्चित आता मी व्हिडिओ बनवल्यावर धुवून ठेवेन, कारण मग ते दिवस असतं तर वेळ जाईल माझा. तर हे भाजी टाकायच्या आधी हे सगळं धुवून घेते. कढीपत्ता मला कढीसाठी लागणार आहे, आणि ह्या ऑलरेडी आधी थोड्या मिरच्या आहेत त्या डब्यामध्ये, थोड्या सगळं त्या धुतलेलेच आहेत. आता भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. मी 2-3 वेळा धुणार आहे, कारण बाजारात भाजीवर खूप धूळ बसलेली असते. तुम्हाला मी दाखवेन पण पाणी किती खराब पाणी निघतं ते. आता धुतल्यानंतरच दाखवते भाजी तुम्हाला. माझी भाजी 3 वेळा मी धुवून घेतले. आता कशी लागेल, लागते तशी खाण्या इतपत तर लागते चांगली. आता सारख्या मिरच्या पण धुवून घेतल्या, आणि ह्या जाळी असेल ना त्या प्लेटवर ठेवून द्यायचं. कढीपत्ता बघा किती मोठा भारी ना, झाडच असल्यावर काढते. मी घेऊन आली ना भाजी, तेव्हा मला ते ओळखीचे एका काका होते, ते मला म्हणत ते काय झाड घेऊन आलीस की काय कढीपत्त्याचं. त्या मिरच्या अशा दूध ठेवल्या ना, आणि देठं काढून ठेवायच्या आणि पॅक बंद डब्यात ठेवायच्या. आयत्या वेळेला पटकन आपल्याला स्वयंपाक करताना घेता येतात. धुवायची गरज लागत नाही, कारण धुण्यात खूप वेळ लागतो. एकदा धुवून तर भागत नाही, 2-3 वेळा धुवावं लागतं स्वच्छ. तर हे बघ, कढीपत्त्याचं झाड आणि मिरच्या. लसूणचा ना हा जो भाग असतो ना, म्हणून जवळून दाखवत दिसणार नाही असं मला वाटतं. हा जो भाग असतो ना तो काढून टाकायचा. मी सगळ्या लसूणचा काढून टाकला. हे बघा इथे बाजूला दिसत असेल प्लेटमध्ये तुम्हाला. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जे कोणी घरात आहेत माझ्यासारखे, बाहेर जॉब करत नाहीत, काय करत नाहीत, मुलं लहान असतात किंवा वयस्कर माणसं असतात, सासू असतात, त्यांना बाहेर जाता येत नाही, तर तुम्ही रोज घरात करताना तेच व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करून दाखवा. असं तुम्ही सुरुवात जर केलीत ना, तर तुम्ही एक दिवस नक्कीच तुमचं चॅनल सबस्क्रायबर होईल. वॉच टाइम पण पूर्ण, जे तुमच्या घरात आहे ना ते दाखवत जा. जे तुम्ही कराल, काही असो, भाजी आपण रोज काही ना काहीतरी करतच असतो, ते बघणाऱ्यांना नवीन काहीतरी वाटत असतं, त्यामुळे लोक बघतात, आवडीने बघतात. आणि ज्या युट्यूबवर जर आपलं सातत्य राहिलं व्हिडिओ अपलोड करण्याचं, तर युट्यूब आपल्याला नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतो. म्हणून माझं जे माझ्यासारखे आहेत त्यांनी खरंच युट्यूब चॅनल चालू करा. आणि जर तुम्हाला ते समजत असेल युट्यूब कसं चॅनल खोलायचं वगैरे, ओपन कसं करायचं, तर कुठं तुमच्या घरातले तर असतील त्यांच्याकडून करा, किंवा तुमच्या नात्यातले कोण असतील त्यांच्याकडून करून घ्या,
किंवा तुमच्या मैत्रिणी किंवा कोणीतरी ओळखीचं असेल की त्याला ह्या गोष्टी जमत असतील, त्यांच्याकडून गोड बोलून करून घ्यायचं. कारण बरेच लोक असे असतात की गोड बोलून करून घेतात. असं नाही मी म्हणत आहे गोड बोलायचं नंतर भांडायचं असं नाही सांगत आहे, पण गोड बोलून सगळे कामं होतात आपली, असं माझं सांगण्याचं हे होतं. कारण किती जरी नाही म्हणतो ना माणूस, कुठला आपण 10 वेळा प्रयत्न केला ना मला दाखव, मला करून दे, तर 10 माणसांमध्ये 2 माणसं तरी आपल्याला तयार होतात ते युट्यूब चॅनलचा ओपन, म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला माहित नसतात ते दाखवण्यासाठी तयार होतात. जे शिकलेले माणसं आहेत ना ते, तर तुम्ही ट्राय करून बघा आणि करा नक्की चॅनल ओपन. इकडे मिरची आणि लसूण टाकल्यानंतर गरम तेलामध्ये मीठ पण टाकायचं आहे. मीठ असं तेलातच टाकायचं, त्यामुळे जास्त चव येते आणि सगळीकडे भाजीला लागते. जर तुम्हाला अंदाज नसेल येत तर तुम्ही नंतर पण टाका. सगळी भाजी टाकून घेते. भाजी टाकल्या भाजीचं एवढं वास येतो का भाजी हलवून घ्यायचं चांगलं. वर खाली करायची, खालच्याकडे मिरची आणि लसूण करायचं ना त्याचे. ताट झाकण ठेवायचं कारण वाफेवरच होऊन त्याची भाजी. 5 ते 6 मिनिटानंतर नाही तर सगळं पाणी आटतं. तर सगळं पाणी आटल्यानंतर जर हलवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा. तुम्ही शेंगदाण्याचं कूट जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं घालू शकता. आम्हाला जास्त नाही आवडत, गोड लागते भाजी, त्यामुळे मी नावापुरतं घातलं, 1.5 चमचा घातलाय. आणि ही भाजी ना थंडीमध्ये जास्त उगवते आणि लागते पण जास्त चांगली भारी, त्यामुळे जास्त केली जाते. शेतात उगवणार म्हणजे सगळेजण खाणारच ना. पण ठेवतात जास्त वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतात, उन्हामध्ये सुकवायची. मी तुम्हाला चवळून भाजी दाखवते. या भाजीमध्ये ना मिरच्या बारीक अशा. गरम गरम भाजी आणि चपाती, भाजी भाकरी सोबत चपाती सोबत पण खाऊ शकता तुम्ही. मी असंच स्वयंपाक करताना माझ्या मनात आलं म्हणून मी ह्याला रवा केक ट्राय केलाय. तुम्ही बघू शकता आणि एवढा सॉफ्ट झालाय ना, मस्तच झाला एकदम. तर घरच्या घरी केलेला म्हणजे स्वयंपाक करताच केलाय मी. तर बघा किती सॉफ्ट झालं नाही बघा. आणि टेस्टला पण खूप छान लागतं. थोडंसं तोंडात टाकून बघितलं ना